दादा तुम्ही पंढरपूरला निघालाय आणि कसं निघालाय आणि कोण कोण निघालाय? आम्ही आता चालत निघाले, म्हणजे माझं भाऊ आहेत सगळे ढकलत न्यायला लागलेत, मित्र आहेत सगळे. तुमची पंढरपूरच्या विठुरायाला भेटण्याची किती दिवसाची इच्छा होती? 1-2 वर्ष झाले. मागल्या वर्षी देखील तुम्ही आलता असं समजलं? होय आलतो, मधनं गेलो निम्म्यातनं मागं. तुम्ही पूर्ण दिव्यांग आहे, किती टक्के दिव्यांग आहे? असं 70-75% आहे. विठुरायाला भेटायचं म्हणजे काय नेमकं? आता विठुरायाला काय कारण घालणार आहे तुम्ही? काय कारण काय नाही घालायचं, फक्त जायची इच्छा आहे जाय पंढरपूरला. आता किती किलोमीटरचा आलाय आणि आता पुढे कसं जाणार? आता 120ला जास्त किलोमीटर आलोय. म्हणजे 125 किलोमीटर तुम्ही आलाय. होय. पुढे किती किलोमीटर जाणार आहे पंढरपूरला? अजून 40 किलोमीटर. तुमच्या समेत कोण कोण आलंय घरातलं? घरातलं एक भाव आहे, मावशीचा मुलगा आहे, आत्तीचा मुलगा आहे. मग आता तुमची ही गाडी ढकलायचं काम कोण करते? ती तिघं पण. त्यांनी तुम्हाला आणले? हो. तुमची इच्छा होती बऱ्याच दिवसाची? होय. आता तुमची इच्छा पूर्ण होणार आहे, कसं वाटतंय तुम्हाला? भारी वाटतंय खूप. हां, खूप भारी वाटतंय. पंढरीच्या पांडुरंगाला काय साकडं घालणार पुढच्या जन्मी? हा, पुढच्या जन्मासाठी काय आहे? म्हणजे इतके दिवस काय तशी इच्छा नाही, काय नाही. फक्त जायचंय पंढरपूरला. वाटतंय तुम्हाला या दिव्या तुम्ही असं अपंग आहे, चालता येत नाही तुम्हाला? नाही काय वाटतं बाकीचे लोक तेवढं. उड्या पांडुरंगावर नाराज वगैरे नाही ना मारतात. तुम्ही त्यावरती? नाही. आता तुम्ही आलाय कसं, म्हणजे तुम्ही एवढा प्रवास केला, हा, काय अडचणी आल्या काय प्रवासामध्ये? अडचणी काय नाही एवढ्या आल्या खूप. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. गाव कुठलं? मच्छिंद्रगड, मच्छिंद्रनाथाचा झेंडेकरी. बरं, नाव काय तुमचं? आजीज. पूर्ण? आजीज आम्ही शिकलगार. अजित आमीन शिकलगार. हा, कुठल्या समाजाचा आहे तुम्ही? शिकलगार. मुस्लिम समाज. हा तरी देखील तुम्ही वारीत आलाय? हा, मी लहानपणापासून वारी करतोय नाथांची. बर, तुम्ही आता वारीला येताय, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. बर, किती दिवस असं वारीत असताय? 1 महिना. बर, आज मुस्लिम समाज देखील वारीमध्ये येतोय, तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला? आम्हाला चांगलं वाटतंय. हां, गावातले लोक काय म्हणतात तुमच्या? गावातले काय म्हणत नाही ते. हां, विठ्ठलाला दरवर्षी येताय तुम्ही? हा, कुटुंब सगळं वारकरी आहे का? नाही, मी एकटाच बर आणि भाऊज. बर, माळकरी आहे तुम्ही? हो. आज वारकरी संप्रदायाबद्दल विविध बोलतात. मागं पुण्यामध्ये मांस टाकलं वारकरी संप्रदायाच्या लोकांच्यावरती, काय सांगाल त्यांना तुम्ही? ते सांग बघतो देव काय करायचं आहे. पांडुरंग नाथ महाराज. पांडुरंग बघून घेत त्याला. हा, तुम्ही आता किती दिवस चालताय? 15 दिवस चालतोय. तुमच्या गावातले किती लोक मुस्लिम समाजाचे वारकरी आहेत? 2 आहे आम्ही. तुम्ही आणि तुमची भाऊजा? हा. ते आलेत का वारीला? हा, ते गेली येऊन गेले पांडुरंगाला भेटून. तुम्हाला समाजातले लोक काय म्हणतात? काय म्हणत नाही ते. तुम्ही विठ्ठलाची सेवा करताय? हा, ते काय म्हणत नाहीत का आपल्या धर्मात नाही असं काय? काय नाही. आता तुम्ही इकडं पंढरीच्या पांडुरंगाला साखर घालायला आलाय, हा, काय मागाल विठ्ठलाला? विठ्ठलाला चांगलं ठेव सगळ्यासनी. शेती आहे का? हा, शेती आहे का? शेती नाही, काय नाही. निघालेला आहात, कसं वाटतंय? आता विठुरायाचं दर्शन जवळ आलेलं आहे, म्हणजे कसं वाटतंय? आता तुम्ही इथून गावाकडून निघालाय. आम्ही वारीसाठी 25 तारखेला मच्छिंद्रगडावरून हल्लेलो आहे. मजल दर मजल करत 11 मुक्काम म्हणजे 12व्या मुक्कामाला मी पंढरपूरला जाणार आहे. दुसरी गोष्ट, आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग अंतर्बाह्य. आनंदाच्या डोहामध्ये आपण सामील होण्याकरता ओहळाच्या रूपानं आपण निघालेलो आहोत. आणि ओहळाच्या रूपानं आनंदाच्या डोहामध्ये सामील होताना जो आनंद प्राप्त होतो तो अद्वितीय आहे. तो शब्दामध्ये सांगता येत नाही, परंतु आपण स्वतः अनुभव घेऊ शकतो. आणि अनुभव घेतल्याशिवाय आपणाला तो आनंद मिळत नाही.
किती दिवस झाला निघालाय गावाकडून? आज आम्ही 9 दिवस झालेले आहेत. यावर्षी पाऊस काळ आहे, विठ्ठलाला काय साकडं घालाल? आनंदी आनंद. सगळीकडे पाऊस काळ आहे, महाराष्ट्रावर आहे. आणि शेवटी अवस्था अशी आहे, काही ठिकाणी भरपूर पर्जन्यवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या नाहीत, तरी शेतकरी मंडळी आपलं रानातली सगळी कामं सारून या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आता तुम्ही किती दिवस झाला निघालाय आणि किती लोक आहेत तुमच्या? आमच्या सोहळ्यामध्ये 7-6.5 हजार वारकरी आहेत. सगळ्यांचं नियोजन होते का? सगळ्यांचं नियोजन होतं, गाववाली करते ती. आणि मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट आणि जे ट्रस्टच्या माध्यमातून जे कमिटी तयार केलेली आहे ती कमिटी आणि टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी, तुळस, पताका, विणकरी ह्या सगळ्यांचं मोलाचं सहकार्य आहे. म्हणून हा सोहळा अद्वितीय आहे, आनंदी आहे. किती दिवसाचा काळ जातो वारीमध्ये तुमचा? आम्हाला 1 महिन्याचा काळ जातो आरत परत. तर तुम्ही परत चालत जाताय का? हा परतही चालत जातो. पंढरीसी जा रे आल्यानु संसारा, पंढरीसी जा रे आल्यानु संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडे, कृपाळू तातडी उतावेळ, कृपाळू तातडी उतावेळ, कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ, वाट पाये उभा भेटीची आवडे, मागे परिहार पुढे नाहीसीन, झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन एक वेळा, वाट पाये उभा भेटीची आवडे, आवडे, वाट पाये उभा भेटीची आवडे, तुका म्हणे नेदी अनेकाच्या हाती, बैसला तोची ती निवाते, ओ वाट पाये उभा भेटीची आवडी, आवडी, वाट पाये उभा भेटीची आवडी. मध्ये आहात आणि काय कसं वाटतंय? आम्ही आता 10 दिवस वारीमध्ये बरं. चालत आहो. अगदी बाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद तो. बरं आमचा भगवंत जसा आम्हाला जवळ येईल तसा आम्हाला आनंद वाटायला लागते. बरं, आता घरची कामं वगैरे खोळंबली असतील, घरची काय काय दिवस आहेत? तुका म्हणे भार घालू तया वैरे, भगवंत आम्ही भार घातलाय. हां, मागची कामं तिकडे भगवंत जाणे. जनावर वगैरे असतील घरी? अहो आहेत की 2 आहेत. ती 2 सगळं सोडून आलाय तुम्ही आता? आलो किती आपलं दिवस आता इकडं? इथं आता 10 दिवस झाले. आता 15 दिवस म्हणजे आमची तिथं 12 काला होतं. काल्या दिवशी आम्ही रिटर्न येणार. किती लोक आलाय आता आमच्या दिंडी म्हणजे मच्छिंद्रनाथ दिंडी सोहळ्यामध्ये आमच्या हां, तरी 4-1 हजार माणूस आहे, लोक आहे. सगळ्यांचं नियोजन होते का? हा भरपूर प्रत्येक गावामध्ये जाईल ते आनंदमय भक्तिमय वातावरणात नियोजन होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही विठुरायाचं दर्शन घ्यायला निघालाय. शेतकरी आहात तुम्ही, काय साकडं घालाल?
काय नाही शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही भरपूर शेत आणि पिकावं भगवंता सर्वांना सुखी ठेव हेच आमच्या चरणी म्हणजे आमची पांडुरंग चरणी प्रार्थना आहे. यावर्षी पाऊस पाणी चांगला आहे. हो आहे की. मे महिन्यातच पाऊस आला त्यामुळे पेरणीला जरा विलंब भात लवकर आला नाही तर मग कसं आता काय नाही भगवंत सांगितले की तू कामाने भार घालू त्यावरी. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय मच्छनाथ महाराज की जय. आदेश. तुम्ही तुमच्या भावाला घेऊन या वारीमध्ये आलेला आहे, काय वाटतंय? काय नाही, त्याची खूप दिवसापासून इच्छा होती. हां मग आपलं काही असं नक्की नव्हतं याचं. एकदमच असं पालखी घालवता आलो, मनापासून वाटलं मग त्याला जायचं आहे, मग जाऊया म्हटलं. तसंच आपलं आलो मोर. आपला म्हणजे भावाचा आता इतक्या दिवसाचा संघर्ष आहे तुम्ही बघताय. होय. आज तुम्ही विठ्ठलाला घेऊन निघालाय, काय वाटतंय तुम्हाला? काय नाही, भारी वाटतं यार, त्याची पण इच्छा पूर्ण होणार आहे. हां. मागल्या वर्षी पण आलता तुम्ही घेऊन? होय आलतो, पण ती मधून माग गेलो. का माग गेला? ते जरा आजारी पडलेला ना. मग आता काय अडचण वारीत? आता काय अडचण नाही. आता विठुरायाला काय साकडे घालणार तुम्ही? काय भाऊ आता मिळून आलाय तुम्ही. होय, भावाचं आपलं चांगलंच होते असं काय. किती जण आलाय तुम्ही वारीला? हे आपली सगळं बैला संग जोडी आहे ते. आणि हो माझ्या आत्याचा मुलगा आहे, माग मावस भाव आहे. आणि पप्पा आहेत, पण ते पालखी संघ असतात बैलासोबत. तुमची बैल जोडी पण आहे का? हो, बैल जोडी आमची. तुमच्या गावातून किती लोक आलेत? भरपूर आहेत. 3,000-3,500 लोक आले. होय. किती दिवसाचा हा तुमचा प्रवास असतोय? एक 12 दिवसाचा असतो. 12. हो. परत माघारी कसं गाडीत जाता का? माघारी पण चालतो जातो. चालेल. हो.